द अँटी बर्नआउट सिस्टीम. आता याचा अर्थ काय आहे? द अँटी बर्नआउट सिस्टीम म्हणजे मित्रांनो, एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी त्याचा रिझल्ट लगेच अपेक्षित करता तुम्ही, पण असं होत नसतं मित्रांनो. समजा तुम्ही एखादी गोष्ट सुरुवात केली, 1 दिवस केली, 2 दिवस केली, तिसऱ्या दिवशी तुम्ही त्याचा लगेच रिझल्ट मागता, पण अशी कोणतीच गोष्ट नसते की लगेच आपल्याला त्याचा रिझल्ट येईल. आपल्याला सातत्याने एखाद्या गोष्टीवरती काम करावं लागतं मित्रांनो, आणि त्याचा रिझल्ट त्यानंतर येतो. म्हणून तुम्ही अँटी बर्नआउट सिस्टीम याचा अर्थ असा आहे की लगेच बर्नआउट होणं ही गोष्ट आपल्या साठी चांगली नाही. म्हणून आपण कायम कंटिन्यू एखाद्या गोष्टीसाठी काम करत राहणं गरजेचं आहे. रिझल्टची अपेक्षा न करता जास्तीत जास्त त्या गोष्टीवरती काम करत राहणं फार गरजेचं आहे. लगेच नवीन गोष्ट तुम्ही काय करता, शोधता आणि तिकडे वळता, असं न करता जी गोष्ट तुम्ही निवडली आहे त्या गोष्टीवरती सातत्यानं काम करणं आणि त्यामध्ये आपल्या स्वतःला शोधणं गरजेचं आहे. एखादं काम तुम्ही घेतलं तर तुम्ही ते काम त्यामध्ये जोपर्यंत स्किल मिळत नाही तोपर्यंत जास्तीत समर्पण केलं पाहिजे. कारण जपानमध्ये बघा अशी टेक्निक आहे, तुम्ही एखाद्या झाडाचं काम जरी करत असाल तर ते इतक्या प्रामाणिकपणे केलं जातं की त्याच्यामध्ये तुमचं समर्पण गरजेचं आहे. म्हणजे कामाप्रती जर आपलं समर्पण असेल मित्रांनो तर आपण त्याच्यामध्ये निपुण होतो, प्रवीण होतो आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू गोष्टी शोधत सापडत जातात आणि त्यातून आपण त्याच्यामध्ये सक्सेस मिळवू शकतो आणि त्याच्या अत्युच्च टोकाला आपण जाऊ शकतो. त्यामुळे अँटी बर्नआउट रोल सिस्टीम ही अत्यंत महत्वाचा रोल आहे जो आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर